एक वेडा, मी स्वतःला वेडापीर का म्हणवतो, कारण वेड्यासारखंच वर्तन होतं ते माझं. जंगलामध्ये केव्हाही कुठेही आणि कसाही घुसायचं. आणि मी त्या ह्याच्यामध्ये 14च्या रात्री मी पावसामध्ये, भर पावसामध्ये जंगलामध्ये घुसलो आणि जात असताना एवढा प्रचंड वारा, वादळ, पाऊस आणि त्या विजेंचं तांडव नृत्य होतं की कुठेही कसलाही मागमूस नव्हता, लाईट वगैरे तर काही दिसत नव्हते. आणि अशा ह्याच्यात जात असताना मी रस्ता मला भरकटल्यासारखाच झालो आणि मग मला जाणवलं की मी कुठेतरी आता फसलो आहे आणि कुठेही अंधकार सगळीकडे. आणि त्यावेळेला मला प्रचंड भूकही लागली होती आणि अशा ह्याच्यात मी पुढे जायचा प्रयत्न करत होतो. आणि दूरवर मला प्रकाश दिसला. तो प्रकाश एका झोपडीतून येत होता. मी झोपडीच्या दाराजवळ पाहिलं. ती झोपडी म्हणजे फळकटे लावलेले आणि त्याच्यातून थोडा प्रकाश बाहेर झिरपत होता. आतमध्ये कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येत होता. ते पाहून मी दरवाजावर थाप मारायला गेलो. मला थोडा वाटलं की इथे आपल्याला आसरा मिळेल, कारण पावसाने चिंब भिजलो होतो. प्रचंड थंडी वाजत होती. आतमध्ये दरवाजा ठोठावणार तेव्हा आतून आवाज आला की अंदर आ जाओ. मी आत जाऊन पाहिलं, ती संपूर्ण झोपडी धुराने व्याप्त झालेली होती आणि आतमध्ये त्या धुराच्या आड 3 बैरागी बसलेले होते. आणि त्याने मला सांगितलं, अंदर आके दरवाजा बंद करो. दरवाजा बंद केला आणि चिलिमीचा त्या गांजा वगैरे काय पीत असतील त्याचा उग्र दर्प माझ्या नाकात शिरला. मला वाटलं इथून लगेच बाहेर पडावं. त्याच वेळेला त्यांच्या स्वरामध्ये एवढा जबरदस्त ताकद होती की त्याने मला सांगितलं, आओ बेटा इधर बैठो. त्यांचा आदेश अव्हेरण्याची ताकद माझ्यामध्ये नव्हती. मी मुकाटपणे त्यांच्यासमोर बसलो. ते तिघंजणं पाहिलं तर त्या ठिकाणी तिघं बसलेले आहेत. दोघांनी कपनी घातलेली आहे, कानात बिगबाळ आहेत, दुसरे फक्त लंगोटा निशी आहे, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आहेत तिघांच्या, आणि चिलीम ओढत आहेत. चिलीम ओढता ओढता त्यांच्यापैकी एकाने चिलीम माझ्यासमोर धरली. मी म्हटलं, मैं चिलीम नाही पित आहे. एक कुत्सित नजर माझ्या चेहऱ्यावर फेकली गेली. त्यांचं चिलीम पिणं चालू होतं. पाहतोय तर ते त्यांच्याजवळच दारूचे ग्लास होते आणि त्यांनी दारूचा ग्लास माझ्यासमोर धरला, एकाने दिला. मी म्हटलं, मैं शराब नाही पित आहे. पुन्हा तीच कुत्सित नजर. आणि त्या सगळ्यावर कहर म्हणजे बाजूला जी धुनी पेटवली होती त्या धुनीवर ते मांस शिजवत होते. आणि हे पाहिलं, म्हटलं हे कसले योगी, हे तर संपूर्णपणे दारू पित आहेत, चिली मोडत आहेत, मांस खात आहेत. मला उभं आली त्याची आणि म्हटलं आपण इथून बाहेर पडावं. पण त्याच जेव्हा मी असा विचार करतो त्याच वेळेला त्यांनी तिकडे पंगत वाढायला सुरुवात केली. 4 पानं वाढली एका, आणि 4ही पानामध्ये तो मांसाहार पाहून मी म्हटलं, मैं मांसाहार नाही करताय. अरे इधर